काकी थांब, काय बोलू नकस. का? थांब की. तुझ्या मनात आता काय चाललंय हे मी तुला सांगू. काय चाललंय? हा, तुझ्या मनात हे चाललंय की पार्लरचं गिराईक कसं वाढवायचं, हाय ना? नाही. नाही मग कसला विचार करत होतीस? माझ्या मनात आता हे चाललंय की तुझं काय चाललंय, जे असं येड्यासारखं वागतीस. काय काकी तू पण. शितले, काय झालंय तुला? आपल्या समोरच्याच्या मनात काय चाललंय हे आपल्याला माहित असायला पाहिजे. असं जर झालं ना तर मग बोलायची गरजच पडणार नाही. काके ऐक की. काय? समजा आपल्याला एखाद्याच्या मनात काय चाललंय हे काढून घ्यायचं असेल तर काय करायचं? शितले, ये बस इथं. शितले, आता काय उद्योग करू नकोस. आता मी कशाला काय उद्योग करते? तुझा काय भरोसा नाही आणि तुला काय गरज आहे कुणाच्या मनात काय चाललंय वळखायची. सांग की. बघ कसं आहे, कुणाच्या मनातलं जाणून घ्यायचंय हे त्याच्यावर पण असतंय ना. म्हणजे बघ, जर आपल्या नवऱ्याच्या मनातलं जाणून घ्यायचं असेल ना तर ती बायकांना आपोआपच कळते. अयो, असं कसं? तुझा काका जेव्हा बाहेर नेतो ना तेव्हा त्यांच्या हालचालीवरनं मला कळत त्यांच्या मनात काय आहे आणि काय नाही. ते आपण नुसता अंदाज बांधून बोलायचं, समोरचा आपोआपच घडाघडा बोलायला लागतोय. पण आपण किती बी अंदाज लावला आणि तरी बी काही करून समोरचा काय बोलतच नसेल तर काय करायचं? तर मग जोपर्यंत समोरचा काही बोलत नाही ना तोपर्यंत त्याच्याशी बोलायचंच नाही. मग बरोबर सांगते. समजा आपल्या न बोलण्यानं समोरच्याला काही फरकच पडत नसेल तर मग सरळ जेवणच बंद करून टाकायचं. मी यांना असंच करते, ह्यांचं ना जेवणच बंद करून टाकते, मग बरोबर लाईनीवर येते. अगं पण समोरचा आपल्याकडे जेवायला येतच नसेल तर काय करायचं? तर आता तर मग काय करतात काय माहित नाही बा मला. काय काके, तू जे काय उपाय सांगितले ते माझ्या काय बी कामाचे नाहीत. पण तुला कुणाच्या मनातलं जाणून घ्यायचंय? कोणाचे नाही. अवघड आहे बाई तुझं. आता तर मला माझ्याच स्टाईलनं काम केलं पाहिजे. आजा, तू आता बघच मी काय करते ते. शीतल चिक्की खास तुझ्यासाठी आणलीये. माझ्यासाठी होय. वय घे की. शीतल थँक्यू. काय मग काय चाललंय? कुणाचं? तुझंच की. आणि कोणाचं? निवांतच हाय की. मग काय मग? काय नाही. तू आजाला काल भेटलीस का? भेटले की. मग झालं का काम तुझं? नाही ना सांगितलं त्यानं. नाही सांगितलोय. म्हणजे काय नाही सांगितलं? काय नाही.
रावल्या ये की ये बस ये. रावल्या, आपल्या गावात कोण पोरगा आहे का? आहेत की लय पोरं आहेत. अरे म्हणजे तसं नाही, शांत स्वभावाचा कोण पोरगा आहे का? शांत स्वभावाची लय आहेत की. म्हणजे मी तर लय शांत असतो. अरे म्हणजे तू नाही, म्हणजे नुसतं शांत नाही, सगळ्यांच्या मदतीला धावून जातो असा पोरगा. असा वय हम्म. आहेत की लय पोर आहेत अशी. मी तर सगळ्यांच्या मदतीला धावून जातो. तू नाही र रावल्या, असा परफेक्ट कोण आहे? परफेक्ट वय होय. मी बी परफेक्टच आहे. आहेस तू परफेक्ट, पण स्मार्ट असा कोण आहे? स्मार्ट पोरगा वय हा. तिला सांगून टाक की कुणी गिफ्ट दिलंय ते. अरे असं नसते रावले आहे. अरे तिची जितकी तडफड होईल ना तेवढी तुझ्या मागे येईल. अरे लोहा जितना गरम होता है ना उतना अच्छा है. हे रावल्या, सांग की रावल्या, कोण आहे? हाय तसा एक, कोण? म्हणजे तू म्हणतेस तसा शांत स्वभावाचा, सगळ्यांना मदत करणारा, परफेक्ट स्मार्ट पोरगा. कोण आहे? म्हणजे असा एखादा असायला पाहिजे ना, हाय का नाही? असा पोरगा शोधून कुठं सापडणार आहे? पण तुला कशाला पाहिजे असं पोरगा? माझं एक काम आहे त्याच्याकडं, म्हणून. काय काम आहे? हाय एक, तुला कोण असा सापडला तर सगळ्यात पहिले येऊन मला सांगशील काय? सांगशील ना राहुल? हो. बाय.